तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर कशा तर सगळे चांगले असाल. पण आपण खेकड्यांचा ब्लॉग टाकलेला, तर आता पण तिकडेच चाललोय, रात्रीचे पकडायला चाललोय. कारण का तेव्हा सकाळी काय भेटले नव्हते, तर आता रात्रीचं चाललोय. आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आहे. आपला जियान भाई खूप दिवसानंतर, आणि आपला भाऊ शुभम, इकडे साहिल, इकडे बघा सगळे भाऊ लोक आहेत. ते पण किती भेटतील काय आता बघूया, मयूर धरीत तेवढे. मयूर धर. आणि साहिल तू काय वाटतं किती भेटतील? शुभम पागली लावीत तशी. मयूर दादा किती भेटतील? तरी 50 भेटतील. 50 खूप मोठी, तरी भेटतील अशी आशा ठेवून जायचं. मला मित्रांनो निघाला आणि चौपल सीट बसला बघा. पुढे कोण? आपलं जियान. जाम दिवसात दिसलो ब्लॉग मध्ये. जियान, शुभम आणि साहिल आणि पाटणा एक गाडी येतं. आणि जरा रात्रीचं शूट होतं, जरा समजून घ्या, कारण का रात्रीचा काळोखात काय दिसत नाही. तरी आपल्या फ्लॅशवरती जेवढं कॅमेरा कव्हर होईल तेवढं होईल. तर चला जातो आणि पुढे एक जण आपलं भेटणार आहे. कोण? शुभम बाबू, तो पण भेटणार आहे. तुमका दाखवतोय आता. A few moments later. तर चला मित्रांनो, जराच रनिंग रवली आपली आणि जवळच पोचला. हा बघा बाजू का नाही नदी आहे. जरा रस्ता जरा जाम डेंजर आहे. मितेश हळू घ्या काय. बघा भाई, रात्रीचा खेळ चाले. आता खरं चालू झालाय आणि रस्ता डेंजर आहे, त्यामुळे एकदम भीती वाटते. काय नाही, आपला हेवी ड्रायव्हर आहे मितेश, हेवी ड्रायव्हर आहे. बघा भाई, बाजूला काहीच नाही, पूर्ण काळोख. इथे तुम्हाला कोकणातले ब्लॉग आवडतात ना, म्हणून तुमच्यासाठी बघता भाई. बघा, कोकणातले तुम्हाला आवडतात म्हणून तुमच्यासाठी खास जियान पण आलाय हा गावाला. उद्या बघा एवढीशी जागा आहे आणि एवढीशा जागेतनं चाललोय आपण. हे बघा अशी झाडं बिडं बाजूला, एकदम अशी एवढी भीती वाटते ना. तरी काय नाही, तुमच्यासाठी काय पण. रस्ता तर जाम डेंजर आहे. उद्या बघू आधी. काय बाब्या एक नंबर हा. जाता तर आता ही सुरुवात आहे. पुढच्या बॅटिंग ना बाबू. हा, ते पुढना टाक कोपऱ्यात होय, माहिती का टाकस ना मग. आहे ना टाकू. भावती लांब टाकू नको. कशी बांधलेली आहे? किती धाबळ्या? तिसरी, पाचवी. 4 धाबळे टाकलेले आहेत, आता 5वी धाबळे टाकता. चला 5वी धाबी पण टाकल्या ना. अजून एक घेऊन गेलो हा. जागा आहे त्या. बघा एका आतडे बांधलेले आहेत या साईडून, आणि याच्या वासान ज्या कोंबडीच्या आतड्यान कुर्ले पकडतं खाऊ घेतात. तर आता अशीच काहीतरी ट्रिक आधी काय बाब्या. होय. तर आता 6वी धाबळी जर बाबा टाकतात, बघूया कसं काय. तर मित्रांनो, साहिल बोलता हा म्हणून, आता बघूया. आता ही तिसरा खेकडा भेटलाय आपल्याला मित्रांनो. बारकेशेच भेटतात आता, काय मोठे भेटतच नाही.
मित्रांनो खेकडे तर काय भेटत नाही तर भाई वरती नारळ दिसत आहेत तर बघा चढता या किती वाजले बघ. आणि रात्रीचे हळू रे. पण शेळे किती दर्शन दोनच दिसते. दोनच शेळी आहेत. आणि खाणारे बघा कोण कोण आहेत. हे बघा खाणारे बघा. वरती तू दाखव. पोपटा काय बघ हे बाबे. टाक. टाक टाक हा. भाई टेक्निक आहे फक्त बघ. बाब्या. हे काटे काटे फक्त बाब्या करू शकतो हा. काटे भाई डेंजर हा. हे एक भेटली हा परत मोठी साईज हा. भाई बघा बाब्या भाईने पकडले आहे भाई पहिली. तोडतं कशा तोडे नाही खाते कुरल्या त्या. तोड तोड. भाव्या भाईने पहिलीच पकडले मोठी. हो. आम्हाला वाटलं रात्रीचे जास्त भेटतील पण बघू आता. बघतो आता किती भेटतील. दाखव. परत तिथेच टाक ना. हा काय रे उंबाळा की एक डेंगा बघा मित्रांनो केवढा आहे. इथे पुढची बघ केवढी साईज आहे बघा. ते वाळकोणी गेले आणि पण बघा केवढा साईज आहे. नाही टाकला. जाम मोठी साईज आहे आणि डेंगाच जाम मोठा आहे याचा. याचे पाय पण लागतात ना डेंजर. हा एक मोठा डेंगा आहे डेंजरस. चल घे पिशवीत. चला आता टाकू आपल्या पिशवीत. आणि जास्त काय भेटले नाहीत छोटे मोठेच भेटलेत तुम्हाला दाखवतो चला. आणि एक खेकडा भेटला तर सगळे पब्लिक आले हा का. हे बघूया सगळ्यात मोठी आणि दोन तिचे डेंगे. हात नको त्यांचा जीव असता कधी कटका तुका समजणार नाही. बाव्यान अजून एक काढला ना मोठीच आहे पण. इत्याचं नाव घे आता. इथे धर ही तोड. तोड आहे ती माका दिलं ना. दाखवत असता. तर मित्रांनो ही साईज बघा किती आहे. मीडियम साईज आहे पण भेटलाय भाई हिला महत्व आहे. हे मीडियम अंगठ्याजवळ जाऊ नको. सांग किती वाढली ते सांग. धर. आपल्या अंगठ्याजवळ जाऊ नको नाही तर पडका बी तेव्हा समजा. एक नांगा बघा केवढा याचा. घरा टाकला नाही बाबा टाक. ही पण बघा केवढी साईज आहे. एक नंबर अशी साईज आहे. हे बघा. दुपारपेक्षा तरी मोठे भेटतात. दुपारपेक्षा पण दुपारपेक्षा पण मोठे भेटतात. आता जी भेटली ना ती सगळ्यात मोठी साईज होती. तर आता ही पण ठेवूया. तर अजून टाकले नाही त्यांनी धाबळे वाटतं पुढे. बघा मित्रांनो एवढे भेटले आहेत बऱ्यापैकी आहेत. तर चला आता